श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक अर्थात भारतीय सागरी उद्योग सप्ताह 2025 या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. परिषदेच्या तिसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपद भूषवलं. प्रधानमंत्र्यांनी यावेळी सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला संबोधित केलं. भारत एकेकाळी जहाज बांधणी आणि जहाज उभारणीचं मोठं केंद्र होतं. भारताचं ते पुनर्वैभव परत मिळवत या क्षेत्रात भारताला नव्यानं गुंतवणुकीचं केंद्र बनवण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण भारतीय सागरी उद्योग सप्ताह 2025 विषयी अधिक माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, 2025 हे वर्ष भारताच्या मेरीटाईम क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. बंदरं आणि जहाज बांधणी क्षेत्रात भारतानं 100% थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली असं सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी गुंतवणूकदारांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय. समुद्र हा केवळ देशाची सीमा नाही, तर संधींचं दार उघडणारा असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है. इस सदी के अगले 25 साल और भी अहम है. इसलिए हमारा फोकस ब्लू इकोनॉमी पर है, सस्टेनेबल कोस्टल डेवलपमेंट पर है. हम ग्रीन लॉजिस्टिक्स, पोर्ट कनेक्टिविटी और कोस्टल इंडस्ट्रियल क्लस्टर्स पर बहुत जोर दे रहे हैं. साथियों, शिप बिल्डिंग भी आज के भारत की टॉप प्रायोरिटी में है. सदियों का फासला था. साथियों, भारत में बने शिप ग्लोबल ट्रेड का अहम हिस्सा हुआ करते थे. फिर हम शिप ब्रेकिंग के क्षेत्र में आगे बढ़े. अब भारत फिर से शिप मेकिंग के क्षेत्र में नई ऊंचाइयां छूने के लिए अपने प्रयास तेज कर रहा है. भारत ने अब लार्ज शिप्स को इंफ्रास्ट्रक्चर एसेट्स का दर्जा भी दे दिया है. ये पॉलिसी डिसीजन इस कार्यक्रम में मौजूद सभी शिप बिल्डर्स के लिए नए रास्ते खोलेगा. इससे आपको फाइनेंसिंग के नए विकल्प मिलेंगे, इंटरेस्ट कॉस्ट घटेगी और क्रेडिट की सुविधा आसान होगी. और साथियों, इस रिफॉर्म को गति देने के लिए सरकार भी लगभग 70,000 करोड़ रुपीस इन्वेस्ट करेगी. इससे डोमेस्टिक कैपेसिटी बढ़ेगी, लॉन्ग टर्म फाइनेंसिंग को बढ़ावा मिलेगा, ग्रीनफील्ड और ब्राउनफील्ड शिपयार्ड का विकास होगा, एडवांस मैरीटाइम स्किल्स तैयार होगी और युवाओं के लिए लाखों जॉब जनरेट होगी. और आप सभी के लिए भी इससे इन्वेस्टमेंट के नए रास्ते खुलेंगे. ये धरती छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है. छत्रपति शिवाजी महाराज ने न केवल समुद्री सुरक्षा की नींव रखी, बल्कि अरब सागर के ट्रेड रूट्स पर भारतीय सामर्थ्य का परचम भी फहराया था. उनके विजन ने हमें दिखाया है कि समुद्र केवल सीमाएं नहीं, अवसरों के द्वार भी होते हैं. आज भारत उसी सोच के साथ आगे बढ़ रहा है. साथियों, भारत आज ग्लोबल स्तर पर सप्लाई चेन रेजिलियंस को मजबूती देना चाहता है. हम वर्ल्ड क्लास मेगा पोर्ट्स के निर्माण में जुटे हैं. यहाँ महाराष्ट्र के वाढवण में ही 76,000 करोड़ रुपए की लागत से नया पोर्ट बनाया जा रहा है. हम अपने मेजर पोर्ट्स की कैपेसिटी को 4 गुना बढ़ाने के लिए काम कर रहे हैं. हम कंटेनराइज कार्गो शेयर में भी भारत का हिस्सा बढ़ाना चाहते हैं. और इन सभी लक्ष्यों की प्राप्ति में आप सभी हमारे अहम पार्टनर हैं. हम आपके आइडियाज, इनोवेशंस और इन्वेस्टमेंट का स्वागत करते हैं. आप भी जानते हैं, भारत में पोर्ट्स और शिपिंग में 100% एफडीआई की अनुमति है. अभी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तेजी से बढ़ रही है. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड, इस विजन के तहत इंसेंटिव्स भी दिए जा रहे हैं. हम स्टेट्स को भी प्रोत्साहित कर रहे हैं कि वे इन्वेस्टमेंट को आकर्षित करें.
इसलिए आप सभी अलग अलग देशों के इन्वेस्टर्स के लिए भी भारत के शिपिंग सेक्टर में काम करने का, अपना विस्तार करने का यही समय है, सही समय है. श्रोते हो, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय सागरी उद्योग सप्ताह 2025 मध्ये 85 देशांचे प्रतिनिधी, उद्योग व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि गुंतवणूकदार सहभागी झालेत. सागरी सप्ताह 2025 परिषदेच्या माध्यमातून सागरी उद्योग आणि व्यापारातलं नवं तंत्रज्ञान जगभरात पोचवण्याचं महत्त्वाचं काम होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. इंडिया मेरीटाईम वीक महाराष्ट्रासाठी फलदायी ठरल्याचं मनोगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. इंडिया मैरीटाइम वीक 2025 एक ऐसा मंच, एक ऐसा डायलॉग आज स्थापित हो रहा है जिससे देश और दुनिया में मैरीटाइम के क्षेत्र में होने वाले बदलाव और उसके कारण होने वाला जो फायदा है उसको हम देश और दुनिया के कोने कोने तक पहुंचा पा रहे हैं. जिस प्रकार से प्रधानमंत्री जी ने हमारे सारे मैरीटाइम बिजनेस को एक नई दिशा दी है, मैं ऐसा मानता हूं कि स्वतंत्र भारत में पोर्ट लेड डेवलपमेंट और सामुद्रिक शक्ति का जो आविष्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम लोग देख पा रहे हैं, जो एक्सपोनेंशियल ग्रोथ हम लोग देख पा रहे हैं और दुनिया के व्यापार में भारत की एक नई भूमिका जो हम देख पा रहे हैं, मैं उसके लिए प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. और विशेष रूप से ये धन्यवाद इसलिए भी देना चाहता हूं कि आज उनके नेतृत्व में महाराष्ट्र जैसा राज्य ये मैरीटाइम के क्षेत्र में एक नई ताकत के रूप में उभर रहा है. हमारा जेएनपीए आज देश का सबसे बड़ी कंटेनर ट्रैफिक हैंडल करने वाला पोर्ट बना है. उन्हीं के मार्गदर्शन में एक उपहार जो महाराष्ट्र को मिला है वाढवण पोर्ट के रूप में, जो भारत का तो सबसे बड़ा पोर्ट होगा ही, लेकिन अपने ऑपरेशंस के साथ दुनिया के पहले 10 पोर्ट में इस पोर्ट का शुमार होगा और ये पोर्ट भारत को एक नई सामुद्रिक और सामरिक ताकत के रूप में दुनिया के सामने प्रदर्शित करेगा. हम लोगों ने इंडिया मैरीटाइम वीक में करीब 56,000 करोड़ के एमओयूज किए हैं. हम लोगों ने स्ट्रेटेजिक एमओयूज भी किए हैं जिसके माध्यम से हम लोग मैरीटाइम के क्षेत्र में नई टेक्नोलॉजी ला पाएंगे. दुनिया से पधारे हुए सभी लोगों को मैं कहना चाहता हूं कि मैरीटाइम के क्षेत्र में निवेश करने के लिए भारत एक बहुत अच्छी जगह है और भारत में भी महाराष्ट्र एक बहुत कारगर और बहुत अच्छी जगह है. इसलिए मैं आप सभी को इनवाइट करता हूं. आप सबको मैं ये बताना चाहता हूं कि हम आपके साथ मिलकर भारत में विकास करेंगे, महाराष्ट्र में विकास करेंगे. श्रोते हो, भारतीय सागरी उद्योग 2025 या परिषदेत नील अर्थव्यवस्थेवर अर्थात ब्लू इकॉनॉमीवर भर देण्यात येतोय. नील अर्थव्यवस्था म्हणजे काय? भारतात नील उद्योग क्रांती सुरू होऊन 40 वर्षांचा कालावधी लोटला. या 40 वर्षांमध्ये भारतानं सागरी व्यापार, सुरक्षा, नौका बांधणी यावर खूप काम केलंय आणि तरीही आपण नील अर्थव्यवस्थेवर जोर देणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. नील अर्थव्यवस्था धोरण काय आहे? 2025 हे वर्ष भारताच्या सागरी क्षेत्रासाठी कसं महत्वाचं ठरलंय याविषयी अधिक माहिती देत आहेत नील अर्थव्यवस्थेचे अभ्यासक डॉक्टर केतन कुमार चौधरी. जगातील सर्वात मोठा सागरी मेळावा हा आपल्या मुंबईमध्ये सध्या सुरू आहे. त्यामध्ये बंदरांचा विकास, जहाज बांधणीचा विकास, सागरी वाहतूक आणि अंतर्देशीय जलमार्गांमध्ये सुमारे 10 लाख कोटी रुपयाची सागरी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. आता यामध्ये क्रूज आहे, अंतर्देशीय जलमार्ग आहेत, त्यांचा विकास आहे, तंत्रज्ञानांमधील नवीन विकास आहे. ही परिषद व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. जगातील जो एकूण व्यापार होतो त्या व्यापारातील 95% वाहतूक जी आहे, म्हणजे व्यापारी वाहतूक जी आहे ती समुद्राच्या मार्गाने होत असते. आपल्या देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र तयार करायचं असं जर का आपलं धोरण असेल तर सागरी विकास जो आहे म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे त्यावरती सर्वात मोठा भर आपलं शासन देत आहे. सर्व महासागरांना एकत्र करणं आणि एक सागरी दृष्टिकोन ठेवणं म्हणजे युनायटिंग ओशन्स आणि वन मॅरीटाईम व्हिजन ही मध्यवर्ती थीम या आपल्या परिषदेची आहे. आणि याकरता जागतिक सागरी सहाय्य
आणि शाश्वत प्रयत्न आणि त्याचं नेतृत्व करणं हे भारताच्या उद्दिष्टांमधलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता ही जी ब्ल्यू इकॉनॉमी आहे, तर ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय? तर ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे आर्थिक वाढ, सुधारित उपजीविका आणि महासागरीय संसाधनांचा शाश्वत वापर. यामध्ये मत्स्य व्यवसाय आहे, नौकांची वाहतूक आहे, किनारी पर्यटन आहे, सागरी जैवतंत्रज्ञान आहे, ऑफशोर ऊर्जा आणि महासागर आधारित हवामान उपाय या विविध क्षेत्रांचा सहभाग करण्यात आला आहे. ही जी सागरी परिषद होत आहे, त्या सागरी परिषदेमुळे या विशेष आर्थिक क्षेत्रावरती आपलं लक्ष असणार आहे आणि त्यातून आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. आता ही जी ब्ल्यू इकॉनॉमीची जी पॉलिसी आहे, या पॉलिसीचा जो मसुदा आहे तो प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 2020 सालीच तयार केलेला आहे आणि हा जो मसुदा आहे तो मसुदा आपल्या सागरी अमृतकाल विजन 2047 शी सुसंगत आहे, ज्यामध्ये बंदरांचा विकास, ग्रीन शिपिंग म्हणजे हरित शिपिंग आणि किनारी विकासासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट जे आहे ते आपण निश्चित करणार आहोत. आता यामध्ये प्रमुख जी धोरणं आहेत त्यामध्ये महासागराचं जे प्रशासन आहे ते प्रशासन महत्त्वाचं आहे, सागरी स्थानिक नियोजन जे आहे ते महत्त्वाचं आहे, शाश्वत मत्स्य शेती आणि मासेमारी, हरित पायाभूत सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा तसंच कौशल्य विकास या सर्व क्षेत्रांचा यामध्ये समावेश होणार आहे आणि यातून नवीन नवीन संशोधनाला आणि विकासाला फार मोठी चालना आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला या परिषदेच्या मार्फत काय साध्य करायचं आहे, तर आपल्याला आर्थिक वाढ म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची आहे आणि ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला शिपिंग, पर्यटन, सागरी जैवतंत्रज्ञान म्हणजे मरीन बायोटेक्नॉलॉजी यासारख्या उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांचा आपल्याला विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करून आपल्या GDP मध्ये त्याचं एक बहुमूल्य योगदान असेल असं आपल्याला बघायचं आहे. सध्या ब्ल्यू इकॉनॉमीचं GDP मध्ये जे योगदान आहे ते 4% आहे. ते साधारणपणे 10% आणि त्यापुढे वाढवणं हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. ज्यामध्ये मेक इन इंडिया असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचालित आपली जी लॉजिस्टिक्स आहे म्हणजे सगळी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, या सर्व नवीन नवीन गोष्टी या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आपल्याला आणायच्या आहेत. 2047 पर्यंत ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आपल्याला 8 ट्रिलियन रुपयेचा GDP मध्ये सहभाग करून घ्यायचा आहे आणि या सर्व बाबींमुळे भारत देश ब्ल्यू इकॉनॉमी करता जगाकरता एक दीपस्तंभ म्हणून त्याची ओळख निर्माण होईल इथपर्यंत आपण त्याकरता काम करणार आहोत. त्यामध्ये आपल्या धोरणांमध्ये सुधारणा होत आहे आणि जगाचा विश्वास हा आपल्या सागरी वाहतुकीवरती, बंदरांवरती आणि एकंदरीत पूर्ण अर्थव्यवस्थेवरती वाढणार आहे. श्रोतेहो, मुंबईत 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या भारतीय सागरी उद्योग 2025 परिषदेच्या माध्यमातून विविध देशांबरोबर विविध क्षेत्रांमध्ये कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. या माध्यमातून जगभरातले सागरी उद्योग एकत्र आणले जात आहेत. त्यामुळे गुंतवणूक आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळत असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारताबरोबर व्यापार उद्योग करण्यासाठी उत्सुक आहेत. परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढायला मदत होत आहे. भारत जागतिक सागरी अर्थव्यवस्थेशी यामुळे जोडला जात असल्याचा विश्वास अभ्यासक व्यक्त करत आहेत. हेच या परिषदेचं फलित म्हणता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, निवेदन राजश्री आगाशे.